बुलेटिनच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। नौगाव पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट झालाय। हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 27 जण जखमी झाले। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। श्रीनगरमधनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, नौगाव पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट झालाय आणि हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 27 जण जखमी असल्याची माहिती मिळते। त्यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान जी घटना घडलेली आहे त्याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेत। तर स्फोट झाल्यानंतरची ही सकाळची सुद्धा काही दृश्य समोर येत आहेत। या घटनेनंतर आता विशेषतः काळजी घेतली जाते। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रामराजे, या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, या संदर्भात पोलिसांची काय माहिती आहे? बिलकुल, एक तहसीलदार यांचा मृत्यू झाला याच्यामध्ये आणि 2 अधिकारी प्रशासनाचे यांचा पण यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि हे स्फोटकांचा तपास करणारे जे आहेत ते फॉरेन्सिक टीमचे अधिकारी सुद्धा होते। तर त्यामुळे हा स्फोट जो आहे ते जे ज्वलनशील पदार्थ आहे ते काय आहे, कसे आहेत हे पाहण्यासाठी तिथे टीम जी आहे ती गेली होती। आणि त्याचबरोबर की जसं की फरीदाबादचं जे मॉडेल आहे तेच ऍक्टिव्ह जे होतं ते काश्मीरमध्ये सुद्धा होतं। काही जे स्फोटक जे एकत्र केली होती, गोळा केली होती, तेच नायगाव इथे पोलीस ठाण्यामध्ये आणली होती, ठेवली होती। आणि त्यानंतर फॉरेन्सिकची टीम तिथे घटनास्थळी आले होते आणि तपासणी करत होते आणि त्याच वेळी हा ब्लास्ट झालेला आहे। त्यामुळे हा ब्लास्ट जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये झाला आणि त्यामध्ये नुकसान तर भरपूर झालेलं आहे। 7 जण आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि 27 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये नेलेलं आहे, पण आणखी काही जणांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक झाल्याची आपल्याला समजून येते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।